नमस्कार मित्रांनो, UGC नेट परीक्षेचं टाइम टेबल आलेलं आहे. तर एक्झाम कधीपासून स्टार्ट होणार आहे आणि कोणत्या सब्जेक्टचा कधी पेपर असणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्ट पण बघा. बघू शकता विश्व अनुदान आयोग म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन अंतर्गत UGC नेट परीक्षा होत असते मित्रांनो. तर खाली बघू शकता कधी अपडेट आलेले 17 डिसेंबर 2025 रोजी अपडेट आलेले. खाली बघू शकता सब्जेक्ट वाईज शेड्यूल ऑफ द UGC नेट परीक्षा डिसेंबर 2025 एक्झामिनेशन. तर खाली बघू शकता एक्झाम कधीपासून स्टार्ट होणार आहे. 31 डिसेंबर 2025 ते 7 जानेवारी 2026 दरम्यान एक्झाम होणार आहे मित्रांनो. खाली बघा अपडेट, डेट, शिफ्ट टायमिंग. फर्स्ट सेकंड शिफ्ट आहे मित्रांनो, 2 शिफ्ट आहे. तर खाली बघू शकता 31 डिसेंबर 2025 रोजी कोणत्या सब्जेक्टचं एक्झाम होणार आहे. लॉ, सोशल वर्क, तेलुगू, कोकणी या सब्जेक्टचा पेपर असणार आहे मित्रांनो. 31 डिसेंबर 2025 रोजी. आणि याच्यात 2 शिफ्ट आहे, फर्स्ट आणि सेकंड. खाली बघू शकता तुमच्या कोणत्या शिफ्टमध्ये पेपर असणार आहे. खाली बघू शकता 2 जानेवारी 2026 रोजी कॅम्प्युटर सायन्स, लायब्ररी, उर्दू, बंगाली, अरबिक या पदाचा पेपर ह्या सब्जेक्टचा पेपर होणार आहे. खाली 3 जानेवारी 2026 रोजी बघू शकता कॉमर्स, संस्कृत ह्या पदाचं ह्या सब्जेक्टचं एक्झाम असणार मित्रांनो. खाली बघू शकता 5 जानेवारी 5 जानेवारी रोजी कोणत्या सब्जेक्टचा पेपर असणार आहे. बघू शकता तुम्ही संस्कृत, डोंगरी, रशियन, चायनीज, फ्रेंच ह्या सब्जेक्टचा पेपर असणार आहे. इथं फर्स्ट आणि सेकंड शिफ्ट दिलेले आहे. तर तुम्ही चेक करू शकता तुमचं पेपर कधी असणार आहे, कोणत्या शिफ्टला. खाली बघू शकता 6 जानेवारी 2026 रोजी बघू शकता पॉलिटिकल सायन्स, नेपाळी, हिंदू स्टडीज, सिंधी, जापानीज ह्या सब्जेक्टचा पेपर होणार बघा 6 जानेवारी 2026 रोजी. आणि खाली बघू शकता 7 जानेवारी रोजी कोणते पेपर होणार आहे. सब्जेक्ट बघू शकता इथं पॉप्युलेशन, पाली, इकॉनॉमिक्स ह्या सब्जेक्टचा पेपर होणार आहे. आणि 7 जानेवारीला बघू शकता सेकंड शिफ्टमध्ये म्युझिक, मराठी, होम सायन्स, एन्व्हायरमेंट सायन्स ह्या सब्जेक्टचा पेपर होणार आहे. तर तुम्ही सेकंड शिफ्टमध्ये चेक करू शकता तुमचा सब्जेक्टचा पेपर कोणत्या दिवशी आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, तर आता एक्झाम स्टार्ट होते 31 डिसेंबर 2025 पासून. तर सर्व कॅन्डिडेटना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.